पुन्हा एकदा आपला लाडका नाशिक युवराज. आम्ही आज पुन्हा भेटलेलो. आमच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलं की आपली पार्टी बाकी होती आणि दुपारच्या समयी स्वप्नील भाऊंचा फोन आला आणि आम्हाला बोलवलं म्हणून आम्ही तिघ जण जमलो इथं आणि चाललंय आता बघू. चला निघा भावानं. आता चाललोय आम्ही आईला. हा आणि खरंच मला तर सांगायचं ठरलं, भाऊचा ऍक्सिडेंट झालाय पण मग ब्लॉगच्या पुढे काय करता येईल, त्यालाच गाडी चालवायला लावली. हे बघितलं असे हाल झाले की का मारा लागताय मलाच आणि भाऊला जमतच नाही. महेश सर तुम्ही पुढे लक्ष द्या, पहिलेच ऍक्सिडेंट करून बसलेत तुम्ही. आणि पुन्हा एकदा आम्ही चाललोय स्वप्नीलच्या घरी. थोड्याच वेळात आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि तुम्ही या डॉगला ओळखला असेल, याचं नाव लिओय. आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं. पार्टी न सोडायचं, पाय दुखला तर चालेल पण पार्टी न सोडायचं नाही. त्यांना नाईट पॅन्ट टी शर्ट वर तो मस्त शर्ट घालून फिरतोय. नाही नाही अजिबात नाही. पण नाईट पॅन्ट टी शर्ट नाईट पॅन्ट टी शर्ट नाही भाऊ. प्रोफेशनल नाही घरात नाईट पॅन्ट टी शर्ट नाही सांगू नाही नाही टी शर्ट घालून भाई. आम्हाला एवढं प्रोफेशनल दाखवायचं, आम्हाला प्रोफेशनल दाखवायचं, प्रोफेशनल दाखवायचं अजिबात नाही. टी शर्ट घाल. भाऊनी शेवटी त्याला आम्ही नाईट शर्ट आणि नाईट पॅन्टवर बोलवलंच. आणि तो ऐकला पण आता गेलाय कपडे चेंज करण्यासाठी. अशा तऱ्हेने सुनील भाऊ टी शर्ट आणि पॅन्टवर आले. आता छान वाटतंय आम्हाला. मग अशी प्रोफेशनल आला होता, आता वाटतोय जरा माणसात वाटतोय तो. आपल्यातला वाटतोय तो, जनावरात नव्हता पण आता सध्या मित्रांमधला वाटतोय, जरा प्रोफेशनल वाटत नाही तो. चला बसा निघा. तर भावांनो आम्ही निघालोय आता शेरे पंजाबला. गाईज आम्ही पोहोचलोय आमच्या शेरे पंजाबला. आमची पब्लिक पाहू होते पहिले बाटली वाटताना मठ्ठा रोहित ना जाते. काय म्हणणं आहे तुमचं? खूप आता 2-3 दिवसानंतर भेटले आम्ही. माझं एवढंच म्हणणं आहे का पोटभर जेवा, हळूहळू जेवा. सगळ्यांच्या घरी सांगून दिलं का आम्ही बाहेर जेवायला आलो, तेव्हा घरच्यांचं टेन्शन घेऊ नका. उद्या खर्च भाऊ आहे मोठा, नोटांचा नाही तोटा. त्याच्यामुळं आज बऱ्याच दिवसानंतर सगळेजण असं पार्टीसाठी जेवायला आलोय आणि त्याच हॉटेलवर आलोय. आता जेवणाचा आनंद घेईल आणि त्याच्यानंतर आपला रिव्ह्यू सांगू. मित्रांसोबत जो वेळ काढतो ना आपण आणि सर्व एकत्र जमतो ना, तो आनंद वेगळाच असतो. मग सगळ्यांचा विषय बोलणं वगैरे सर्व होतं. अशा तऱ्हेने आमचा अंगार आलाय, एकदम जळत 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 एकदम मस्करा घेत आला. भावांच्या सगळ्यांच्या नजरात एकदम खुश झालेल्या अंगार आल्यानंतर एकदम जबरदस्त वाटला आणि एकदम हे असते चना मसाला बघून खूप आनंदित झाले आहे. आणि हा महेश भाऊंचा एकदम सगळ्यात फेवरेट चना मसाला, घोड्याची आणि आमचे युवराज सर आज पनीर अंगार बघून खूप एक्साइटेड. कारण की तो जळणारा तो पनीर अंगार मी आजपर्यंत व्हिडिओमध्येच पाहिला होता. आणि ह्या रोट्यात आमचं जेवण झालेलं आहे, एकदम पोट भरून जेवण झालं. आता आम्ही निघतो, बघू पुढच्या स्पॉटला काय घेता येईल काही नाही. काहीच आम्ही आलो आहे पान टपरीवर. आणि काय म्हणणं होतं तुमचं? ते मला कोणीतरी सांगितलं होतं 5 जणांना विडा खाऊ घाला, तर 5 जण मी आणले. आता बघूया माझी विडा नाही शेवटी. हे 5 जण, हा एक महारथी आहे, हा एक महारथी आहे आणि यांचं ॲक्सिडेंट झालं एक महारथी आणि मी एक महारथी. एकदम जबरदस्त पान वगैरे बनवतात, मसाला पान बनवतात. काका तुमचं टायमिंग कसं आहे इथे ना 8 ते 3 पर्यंत. आणि तुमचा रूट कोणता आहे? ॲड्रेस येण्याचा डीमार्ट हायवे त्याच्या साईडला. खाई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला. ओ खाई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो ऐसा करे धमाल सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. खाई के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला.
भावांनो आम्ही घेतलाय पाच आणि काय म्हणणं आहे तुमच्याकडनं 5 जणांना आपल्याप्रमाणे 5 जणांना हुंडा तो धरून संकल्प पूर्ण केलाय संकल्प पूर्ण केला पूर्ण केलाय तर बघूया असे त्याचे 5 प्रकारचे पाप कमी होतील. ठीक आहे चला चला बाय. चेअर्स चेअर्स. अरे खा